मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीत बैठक बोलावली होती। या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले होते। 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली। 27 ऑगस्टला निघायचं आणि न थांबता 2 दिवसात मुंबईत जायचं असं जरांगे म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते 29 ऑगस्ट पासून आंदोलन करणार आहेत। जरांगे पाटील 27 ऑगस्टला आपल्या कार्यकर्त्यांसह अंतरवाली सराटीतून निघणार आहेत। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून याला सुरुवात होईल। 28 ऑगस्टला जरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मुंबईत पोहोचतील। 29 ऑगस्टला जरांगेंचं आंदोलन सुरू होईल। 10 ते 12 लाख गाड्या आणि 12 ते 13 कोटी मराठा समाज मुंबईत येणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। रणभूमीत उतरायचं, मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर गुलाल विजय मिळवून मराठ्यांनीच फेकायचा। आता लढाई आरपारची आणि अंतिम हा 2 वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची। फक्त 8-9% मराठा राहिला आरक्षणात जायचं। या बारीना दंगा भरायला 29 ऑगस्टला मुंबईला असे चला की अंतरवालीतून 10 ते 12 लाख गाड्या जागेवर निघल्या पाहिजे। एका बी मराठ्यांनी आता घरी नाही राहायचं। मी बघतो एकच काय आरक्षण देत नाही। आता हटायचं नाही, सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची, मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा, त्याशिवाय वापस फिरायचं नाही। जरांगे पाटील कोणत्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत तेही पहा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, मराठा कुणबी एकच असल्याचा GR काढा, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करा, मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घ्या, मराठा आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबातील सदस्याला नोकरी आणि आर्थिक मदत करा, शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ द्या, अशा मागण्या जरांगेंनी केल्यात। जरांगेंच्या आंदोलनावर भाजपा आमदार परिणय फुके यांनी टीका केली। निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात आणि निवडणुका झाल्या की बिळात जाऊन लपतात, असं फुके म्हणालेत। मात्र शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी जरांगे पाटलांची स्तुती केली आहे। निवडणुका डिक्लेअर झाल्या, निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात, नाहीतर परत बिळात जाऊन लपून जातात। आणि मराठ्यांचं आरक्षण सुद्धा मनोज जरांगेचा हा निवडणुकीचा स्टंटच आहे। त्यांना कोणत्याही मराठ्यांना न्याय द्यायचा नाही आहे, कोणालाच न्याय द्यायचा नाही, त्यांना फक्त आपलं राजकारण चालू ठेवायचं आहे। निश्चितपणे मराठा समाजासाठी जेवढं काही योगदान देता येईल तेवढं योगदान जरांगे पाटलांनी दिलेलं आहे। त्यांच्यासोबत ह्या महाराष्ट्रातील तमाम मराठा तरुण एकवटलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। सरकार आम्हाला नाही वाटत की यांच्या झुंडशाहीला बळी पडून ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू करा, आम्ही मुंबईमध्ये ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन परत येऊ, हे जे काही बोलणं आहे हे बेकायदा आहे। हा जरांगेचा बालहट्ट आहे आणि जरांगेला कुणीतरी चावी देते आणि ते चावी देणारे काल परवा बघायला भेटलेले महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। त्यामुळं कोण आहे थेट नाव बघा, बीड जिल्ह्याचा खासदार बजरंग सोनवणे लेखी पत्र दिलंय त्यांनी, मग पुन्हा ते राजेश टोपे आहेत, पुन्हा ते प्रतापराव चिखलीकर आहेत, कुठले त्या लोहा कंदारचे आमदार। हे ठरवून आंदोलन आहे।